सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत माऊली चषक 2026 दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर कालचा आणि आजचा ज्या मॅचेस होत्या दोन्ही पोल कंप्लीट झालेत आणि आपण सेमी फायनलची मॅच पाहतोय. दोन्ही बॅटर्स वैभव आणि साहिल ओपनिंग पेअर मध्ये. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला होता. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर कमालीचा खेळ विलास आणि त्याचाच साथीदार अक्षयने केला होता. टोटल 8 विकेट 8+ विकेट त्याने काल मिळवले होते. अलखिवली संघाचा कपिल जर गोलंदाजी करताना कपिल माळी ग्रामपंचायत सदस्य कोलिवली यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 2 विकेट जर घेतले तर 200 रुपये आणि 3 विकेट घेतले तर 500 रुपये हा कॅश प्राइज आहे. धावा आतापर्यंत पाहतोय 2 चेंडू फेकून झालेत. 1वर 1 अशी परिस्थिती आहे. एका धावेवरती पहिला विकेट गमावला गेला. 3 षटकाची मॅच सेमी फायनलची. यातला विजेता संघ फायनल खेळताना दिसेल तुम्हाला संडे रविवारी. कोणत्या टीमसाठी संडे फंडे करण्यासाठी ते पुढे जातील पाहावं लागेल. आतापर्यंत 2वर 1 2 चेंडू झालेत. 1वर 1 अशी परिस्थिती पण पाहतो. विशाल पुन्हा एकदा तयार. ओ फुल टॉस केला होता. शरीरावरती बॉल लागला आणि त्यानंतर डेलिब्रेट दहावी नसेल आणि डॉट ही बॉल असेल. अटेम्प्ट केलं नाही. डेलिब्रेट तेच अंपायर म्हटलं. आपल्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. बोला तयार. ओ आणखी एक स्विंग अँड मिस. डॉट बॉल आला आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर अंपायर मागचा बॉलही काउंट नसेल ना. बॉल काउंट आहे का? बॉल काउंट आहे. ओके या ओके फाईन. बोला तयार. स्वीप करायचा प्रयत्न खरं तर केला होता बॅटरने पण आता अंपायर्स वळतील आणि वाईड बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा इथे केला गेला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल 2 आकड्यावरती 1 विकेट गमावला गेलाय. 4 बॉल फेकलेत आणि विशाल ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये बॉलिंग केलेली ना ॲज इट इज पुन्हा एकदा तशीच बॉलिंग करताना आपण त्याला पाहतोय. 5व्या क्रमांकाचा बॉल असेल. इथे उडवल्या बॉलला स्कोअर. सिक्सरने धावा वाढला आणि धाव फलक जाऊन पोहोचला. वीक वाढला धावांचा. खरं तर 8 धावा फलकावरती आहेत. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल 9 आकड्यावरती धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिली 1/22च्या स्वरूपामध्ये धाव आली. त्यानंतर विकेट, मग लगातारचे 2 डॉट, मग वाईड बॉल, मग सिक्सर आणि त्यानंतर एक शेवटच्या अंतिम बॉलवरती सिंगल आली. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. सुपेगाव संघ खरं तर या सीझन मध्ये त्यांची सुरुवात पण क्वालिफाय होताना त्यांना आपण पाहिलं. भरपूर चांगला खेळ आणि असोसिएशन मध्ये पहिल्याच मॅच मध्ये खेळतात ते आणि पहिल्याच मॅच मध्ये क्वालिफाय झालेत. अपील जोरदार आणि त्यानंतर अंपायरचा इशारा काय
एक धाव असेल, बॅट लागली होती तिकडे. सर्वप्रथम तर असं वाटलं होतं की पायावरती बॉल लागला, पण लगेचच पंचांनी दर्शवलं आपल्यापर्यंत की नाही, त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की नाही, बॅट इन्व्हॉल्ड होती, त्याच्यामुळे धाव कंप्लीट असेल. धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढलाय. ओ पण इकडे दांडी गोल झाली आहे, बॅटर परतेल. विकेट विकेट पाहायला मिळाला. 10 वर 2. विवेक आलेत नवीन बॅटर आता. 20 धावा बनवलेला लास्ट मॅच मध्ये विवेकने. तो आता बॅटिंग स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. ड्राईव्ह केलाय फोर्सफुली, बॉल कार्पेटच्या साहाय्याने चालले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर बनवली, दुसरा धावेचा कॉल आहे. हलकी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढला. धावा जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. 2 विकेट गमावले गेले. 12 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. माऊली चषक ज्युनियर अगेन्स्ट ज्युनियर ही सेमीफायनलची मॅच गावदेवी स्पोर्ट्स सुपेगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली अशा 2 संघांमध्ये आपण पाहतोय. अँड सक्सेसफुल सिक्सर. लास्ट मॅच मध्ये त्याने 20 धावा बनवल्या. या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. आतापर्यंत 18 वरती 2 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. सेकंड लास्ट बॉल, 5व्या क्रमांकाचा बॉल. पुन्हा गोलंदाज तयार, पुन्हा उडवला. मिस सॅमसोक आहे. आता फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील आणि कॅच पकडली जाते. विकेट. आणखी एक धक्का. अठरा वरती तिसरा धक्का. 5 बॉल समाप्त झालेत. सेमीफायनलची मॅच पाहतोय. मॅच रंगेल जरूर, कारण की दोन्ही टीमने प्रत्येकी पोल मध्ये भरपूर चांगला खेळ दाखवून इथपर्यंत विकी पोहोचलेत. आणि सुपेगाव संघाचा विचार केला तर या असोसिएशन मध्ये आज प्रथमतः मॅच खेळतात. पहिली मॅच खेळली आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय देखील झाले. चांगला खेळ दाखवला त्याने. हवेत खेळले. पुन्हा एकदा मिस सॅमसोक. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. का 0-0 चा सध्या रन रेटने धाव फळकावरती 18 पाहतोय आणि 27-28 धावा बनतील असं चालत राहिलं तर. पण 30-35-40 ज्या पद्धतीने खेळ आजच्या दिवसामध्ये आपण रंगताना पाहिला आणि 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले. त्यामुळे कपिल चिमाई विद्यमान सदस्य कोळिवली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज.
हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय, जमा झालाय ते पारितोषिक. खरं तर एक धाव बनवली जाईल दुसऱ्या धावेचा खेळ आणि दुसरी धाव देखील बनवली जाते. 20 धावा फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चिन्मयला पाहतो स्ट्रायकर एंडवर. अभिषेक आणि चिन्मय उडवला पुन्हा एकदा बॉल आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्या गेल्या. 3 बनवल्यात का? 2 धावा बनवल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर फिल्डर होते तिकडे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल वरनं चाललेला आणि असं वाटत होतं की कदाचित सिक्सर जाईल की काय, पण रोशनने चांगलं वर्क केलं तिकडे. भरपूर बाउन्स, भरपूर जास्त बाउन्स आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. पाच बॉल टाकायचा प्रयत्न केलेला, खोलवर टप्प्याचा बॉल. एक धाव फलकावरती तिकडे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 24-24 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 विकेट गमावलेत आणि 4 विकेटच्या जोरावरती आतापर्यंत 24-24 धावात. आणि या स्पर्धेमध्ये अक्षयने पहिली विकेट हॅट्रिक देखील कालच्या दिवसामध्ये घेताना पाहिल्या. बोवरपाडाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी केली होती आणि फक्त विकेट नव्हे तर बॅटिंगवरती देखील चांगली कामगिरी त्याने केली आहे. पुन्हा हवेमध्ये बॉल, फिल्डर दूर आहेत, भरपूर पोहोचणं थोडं कठीण होईल जरूर, पण एक टप्पा बॉल उचलला जाईल. त्या दरम्यान 2 धावा आणि 26 आकड्यावरती. कॅच कठीण होती, कॅच कठीण नव्हती तर भरपूरच कठीण होती, कारण की दूर होता बॉल भरपूर. स्टार्ट देखील थोडा लेट झाला होता, त्याच्यामुळे तिथं पोहोचणं थोडं कठीण झालेलं. पण एक चांगलं प्लॅनिंग पाहायला मिळालं की तो थांबला. जर थांबला असं कॅचवर गेला असतं तर कदाचित तिसरी धाव देखील मिळाली असती. पुन्हा उडवला बॉल, आता बरोबर हातामध्ये बॉल येतोय आणि यावेळेस कॅच पकडली जाईल. धक्का मिळत असताना आणखी एक. पाच चेंडू समाप्त झाले. 26 वर 5 अशी परिस्थिती पाहतोय आणि आता नवीन बॅटर शेवटचा अंतिम बॉल फेस करण्याकरिता रोनित. 26 धावात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलेला, खरं तर आधी मन बनवलं होतं रोनितने रिव्हर्स, त्यानंतर तो थांबला. वाईट बॉल तर आलाय की नाही ते पाहावं लागेल, पण 2 धावा तर इकडे बनवल्या गेल्यात आणि आमचा अंपायरचा इशारा काय तो पाहावं लागेल. 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये. या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर 28. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 29 धाव्यांची गरज असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पद्मनजी कनकवसे साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. सुपेगाव गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत आणि आपण त्यांचा हा सन्मान
लगातार 2 सिक्सर जोडले तर कपिलजी माळी यांच्या माध्यमातून 2 सिक्सर जोडले गेले तर 200चा पारितोषिक आहे आणि 3 जोडले तर 500 रुपये. बोलूयात मॅचकडे. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय कव्हर पॉइंटला आणि त्यानंतर पहिल्या बॉल वरती धावा मिळतात 4 चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं खातं उघडलं गेलं विशालने. विशाल विलासची ही आघाडीची पारंपरिक जोडी आहे खरं तर आलखिवली संघाकडनं. भरपूर काळ त्याने या संघाकडनं खेळताना वेळ दिला आणि चांगला खेळ. पुन्हा एकदा हॅमर केले बॉलला आणि हा बॉल देखील निघून जातो. बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा 4. दोन चौकार आले आणि 2 चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 8 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. 29 धावांचं वन आहे. 29चं लक्ष. 8 धावा फलकावर. चांगला स्टार्ट मिळालाय. 29चा पाठलाग करत असताना 2-4 आले. तिसऱ्या क्रमांकाचा बॉल. साहिल पुन्हा एकदा तयार होतं. विकेट मिळवावे लागतील. खरं तर बॅटिंगचा विचार केला तर आलखिवली संघाकडे बॅटिंग डिपनेस भरपूर मोठा आहे. अक्षय देखील बाकी अजून येणं. हा चांगला बॉल आहे. ही लेंथ ही चांगली आहे, ही लाईन ही चांगली आहे आणि भरपूर चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला गेला. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 वर धावा आपण पाहतोय. अजून 21 धावा 15 बॉल मध्ये. 3 षटकांच्या मॅच सेमीफायनलची आपण मॅच पाहतो. यातला विजेता संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल संडे फंडेच्या दिवशी. पायावरती बॉल आदळला गेला. फिल्डर तिकडे पण अंपायरचा इशारा काय होतोय. बॅट इन्व्हॉल्ड होती. यस बॅट लागलेली. पायावरती बॉल टाकायचा प्रयत्न केला. बॅटचा कडेला लागला बॉल आणि त्यानंतर एकदा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा. पाचव्या क्रमांकाचा बॉल. पुढे टाकलेला बॉल आणि त्यानंतर यष्ट उद्ध्वस्त. ऍक्शन रिप्ले पहा. फॉलिंग स्वीप करायचं होतं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर सरळ यशांवरती बॉल जाऊन उधळला गेला आणि पहिला क्रमांकाचा धक्का आला. 5 बॉलचा खेळ समाप्त. 9 वरती 1 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. हवेमध्ये खेळल्यात. पुन्हा एकदा उंचीवरती. फिल्डर तिकडे जज करतात आणि योग्य पद्धतीने कॅच. हा दुसरा धक्का. आणखी एक विकेट.
बॅटर आता परतले गेलेत आणि आता थोडा का होईना पण बॅटिंग ऑर्डरवरती हा दबाव पडेल थोडा, कारण की ज्यावेळेस तुमचे जे बॅटर संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतायत, चांगला खेळ दाखवतात, त्यांचा विकेट पडल्यानंतर थोडा प्रेशर जरूर असतो. पण मॅच अजूनही संपलेलं नाही आहे, कारण की 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला आणि इक्वेशनचा जर विचार केला तर आता विजयाकरिता 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये अगदी बरोबर 10.00चा ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवायच्यात 20. 12-20 इक्वेशन आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. प्रशांतला आणलाय. षटक क्रमांक दुसरा आहे. दरम्यान साक्रोलीचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय धर्माजी पाटील यांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दूर होता बॉल, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 10 या आकड्यावरती प्रशांत आले षटक क्रमांक दुसरं घेऊन. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना आपण साईलला पाहिलं. सुरुवातीचे 3 बॉल आणि अंतिमचे 3 बॉल भरपूर डिफरन्स राहिला. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 चौकार 1 डॉट आणि शेवटच्या अंतिम 3 बॉलमध्ये 1 सिंगल आणि 2 विकेट खेळल्या गेल्यात. पुन्हा एकदा फिल्डर आहेत पाठीमागे कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं सिंगलने धाव फलक वाढतं. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. 2 विकेटच्या नुकसानवरती 29चा पाठलाग चालू आहे. 11 बॉलमध्ये 18 धाव्यांची अजूनही गरज असेल. बोला तयार. समोर खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तिकडे, अडवतात बॉलला आणि मग फेकी करेपर्यंत सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 12 धावा जाऊन पोहोचल्या गेल्यात. मी तर म्हणेन की या मॅच मध्ये इम्पॅक्ट विकी आता एक मोठा फटक्यावरती पडेल, कारण की एक सिक्सर आला तर मग जे मोमेंटम आहे ते पूर्णपणे बॅटरच्या खात्यामध्ये जाईल. पण येणाऱ्या पुढच्या 4 बॉलमध्ये जर सिक्सर नाही आला आणि विकेट मिळाले तर मग थोडंसं प्रेशर हलकासा का होईना पण बॅटिंग लाईनअपवरती तो दबाव दिसेल तुम्हाला जरूर. सो पेनल्टीमेट षटकातील 4 बॉल महत्वाचे आहेत. फिल्डर पाठीमागे. कॅच, क्या बात है, वेल डन, वेल जज. आणि भरपूर चांगली कॅच कंप्लीट तर केली आहे तिकडे. पाहू शकाल पुन्हा एकदा आपण हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतो. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, ऑफ साइडलाच खेळले होते. फटका तर चांगला पण त्यापेक्षा चांगली कॅच पकडली. हा पहा फिल्डर आला, पाय तर घसरले त्याचे, पण ओ हो कॅच नाही सोडली, कॅच नाही सोडली. सुपर कॅच पकडली तिकडे. बारावरती तिसरा धक्का बसलाय. आणि जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 8 बॉल आणि 9 बॉल आणि 9 चेंडूमध्ये विजयाकरिता अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. 9-17ची मॅच. डावखुरा तसा बॅटर आता सेकंड एंड वरती आपण करणला पाहतोय. गोलंदाज तयार.
6 बॉल 10 ची गरज आहे. चला शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय, फोर्सफुली ड्राइव्ह केल्या बॉलला. फिल्डर पाठी आहेत, उचलला जातोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्राइक रेंजला फेकी झाली थोडी लेट आणि धावा बनतील. धावा 2 आणि धाव फलकावरती 21-21. 5 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये 2 वेळा अशा सिच्युएशन आलेले का 6 बॉल 8 धावा डिफेंड केल्या गेल्यात. स्वतः 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. काय घडेल हे पाहावं लागेल. बॉल तयार. चांगला बॉल आहे. फिल्डर तिकडे. रनआउटची संधी गमावली गेली आणि आता दुसरी धाव देखील बनवू शकते. 2 धावा बनवल्या गेल्या 22च्या स्वरूपामध्ये. खरं तर एकही धाव नसती जर बॉल विकेट किपरने पकडला असता तर. तिकडे बॉल मिस झाला आणि त्यानंतर 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक वाढला. विजयाकरिता 4 बॉल 6 ची गरज. सन्मान करूयात आपण. सन्माननीय धर्माजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान अनिलजी पाटील साहेबांच्या शुभस्य आपण करणार आहोत. चार बॉल 6 ची मॅच रंगताना दिसली. मॅच भरपूर क्लोज जाताना दिसती. मॅच 6 बॉल 10 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती 2 आल्या. 5 बॉल 8 वर मॅच गेली. त्यानंतर 22च्या स्वरूपामध्ये ओव्हरथ्रोच्या मदतीने धावा मिळाल्या 2 आणि 4 बॉल 6 वरती जाऊन पोहोचल्या. मॅच जाईल जरूर लास्ट पर्यंत. तुम्हाला मॅच हे थ्रिलर ऍक्शन जरूर दाखवेल. बॉल तयार होता. फुल टॉस केला. फुल टॉस आहे जरूर. ऑन साइडला खेळलेत आणि त्यानंतर मिसफील्ड. पुन्हा मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2-2 धावा आल्या आणि धाव फलकावरती धावा जाऊन बघितल्या गेल्या तर आतापर्यंत पोहोचल्या गेल्या 25-25 आकड्यावरती. 3 बॉल आणि आता 4 धाव्यांची गरज आहे विजयाकरिता. नो बॉल आहे का? थर्ड अंपायर पाहायचं आहे. ओके फाईन. ऑनफिल्ड डिसिजन काय? नो बॉल. ऑनफिल्ड डिसिजन तर हा नो बॉल आहे. पण फिल्डिंग साइड ना हा रिव्ह्यू घेतलाय. नो बॉलचा हा हिटचा बघायला येतं. बघायला फेअर डिलिव्हरी आहे. डीप होत होता बॉल. पॅटर देखील थोडं डाऊन पोझिशन मध्ये होते आणि असं खाली डीप होत असताना त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी. आणि आता विजयाकरिता इक्वेशन 3 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. या 2 काढलं का 1 काढलं? 2 घेतल्यात. तीन बॉल 4 ची गरज आहे. बॉल तयार. हवेमध्ये खेळले. फिल्डर तिकडे आहेत. एक टप्पा चौकार आणि मॅच जिंकली आहे.
फायनल मध्ये गेलं ती मालकिवली संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि या मॅचचा हिरो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्याला बोलूयात. बजा सर या. आणि 9 धावा. 3 विकेट 9 धावा. निलेश राहिलाय या मॅचचा हिरो. चला मॅन ऑफ द मॅच निलेश आणि त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. भरतजी माई ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोळिवली यांच्या माध्यमातून ते 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे, ते देखील आपण देऊयात. या लवकर. निलेश निलेश बंधू ये लवकर. निलेश ये लवकर लवकर ये. या निलेशला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील भरतजी माई यांच्या माध्यमातून आलं, ते देखील देऊयात. आणि काकांना विनंती करेन की आपल्या शुभस्य हे कॅश प्राइज देखील द्यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यायची आहे. वेल प्लेड निलेश, भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि म्हणजे याचा दुसरा दिवस समाप्त झाल्याचं जाहीर करतोय. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटूया. तिथपर्यंत गुड बाय. सी यू टुमॉरो.